घटना घडली कोल्हापुरात रात्री 1:15 वाजता। मित्रांनो, काय झालं की रात्री 12:30च्या दरम्यान जी 2 मुलं होती त्यातला एक मुलगा बाहेरगावी गेलेला होता आणि जो दुसरा मुलगा आहे तोही रात्री 12:30च्या दरम्यान त्या आपल्या भावाला आणायला घराच्या बाहेर पडला आणि घरामध्ये अगदी कडाक्याचं भांडण सुरू झालं। आता हे भांडण चालू होतं ते पती पत्नीमध्ये, अगदी जोरात भांडण चालू झालं। घराच्या बाहेर अगदी भांडणाचा आवाज येत होता आणि या आवाजामध्ये सगळ्यात जास्त आवाज कुणाचा होता तर तो पत्नीचा होता। थोड्या वेळाने म्हणजे रात्री 1:15च्या दरम्यान हा पत्नीचा कडाक्याने येणारा आवाज एकदम शांत झाला। घरामध्ये स्मशान शांतता झाली। का? हा पत्नीचा आवाज का शांत झाला? हा पत्नीचा आवाज कोणी शांत केला हेच आपल्याला पाहायचंय। मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी आपण सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव होत आहे राग अनावर होतो तेव्हा। Audio Jungle. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दाबा, म्हणजे मी सर्वात प्रथम माझे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। तर बघूया रात्री 1:15च्या दरम्यान या कोल्हापुरामधील एका नगरामध्ये काय झालं ते। कोल्हापूर जवळच महालक्ष्मी नगर या नगरामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये तो म्हणजे परशुराम पाटील हे राहत होते आणि त्यांची पत्नी अस्मिता पाटील हेही राहत होते। परशुराम पाटील यांचं वय होतं 44 वर्ष आणि त्यांची पत्नी अस्मिता पाटील यांचं वय होतं 42 आणि या दोघांबरोबर त्यांची 20 आणि 22 वर्षाची 2 मुलंही राहत होती। मित्रांनो, हे परशुराम पाटील आणि 2 मुलं MIDC मध्ये कामाला होते कोल्हापूरला आणि ही जी पत्नी होती ती हाऊसवाईफ होती। संसार तसा चांगला छान गुण्या गोविंदाने चाललेला होता, म्हणजे कशाची पैशाची काही कमी तशी नव्हती, कारण घरामध्ये तिघेजण कमावते होते त्यामुळं पैशांची तशी कमतरता नव्हती। छान असा संसार चालू होता। पण या संसाराला गालबोट लागलं मित्रांनो एका रात्री 1:15 वाजता, आणि ते कुणामुळं लागलं कसं लागलं ते तुम्हाला याच्यातून शोधून घ्यायचंय, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। काही वर्षापूर्वी घर विक्रीतून या पाटील कुटुंबियांकडे 20 लाख रुपये आले आणि हे 20 लाख रुपये पत्नी अस्मिता यांच्याकडे होते। परंतु ही जी पत्नी आहे ती त्या 20 लाखाचा हिशोब पतीला देत नव्हती किंवा पतीला त्याने विषय काढला तर ती सगळं तो टाळत होती आणि याच कारणावरून काही वर्षापूर्वी परशुराम आणि पत्नी अस्मिता यांच्यामध्ये अगदी कडाक्याचं भांडण झालं होतं। परंतु हा जो पती आहे परशुराम त्याने काय 2 पावलं माघार घेतली आणि शांतता घेतली। ठीक आहे, पैसे आहेत ते आपल्या घरामध्येच आहेत म्हणून तो गप्प राहिला। परंतु ही अस्मिता मात्र अगदी संकटाच्या काळातही ती पैसे द्यायला तयार नव्हती आणि ती पैसे स्वतःजवळ तिने दाबून ठेवलेले होते आणि याचाच कुठेतरी राग तेव्हापासून परशुरामच्या डोक्यात घुमत होता। आणि नेमकी अशीच एक घटना आता घडलेली आहे, त्याच प्रकारची घटना आता घडलेली आहे आणि त्या घटनेतून आता नेमकं काय झाले ते आपल्याला पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे 20 लाख रुपये या अस्मिताकडे होतेच, परंतु काय झालं की या अस्मिताने या दोन्ही मुलांच्या नावावर प्रायव्हेट फायनान्सकडून 1-1 लाख रुपये कर्ज उचललं आणि हे 2 लाख रुपयेही स्वतःकडे ठेवले। परंतु या सगळ्या व्यवहाराचा पत्ता पती किंवा या मुलांनी वडील परशुराम
यांना लागू दिला नव्हता. परंतु काय म्हणतात ना मंडळी, अहो कोंबडं कितीही झाकलं तरी पहाटे ते आरवायचं राहतं का? ते आरवणारच. अगदी अशाच पद्धतीने या परशुराम यांना या 2 लाखाच्या कर्जाचा शोध लागला आणि ते वेळ बघत होते, ते टाईम बघत होते की वेळ आली, संधी आली की या 2 लाखाच्या बाबतीमध्ये आपण आपल्या पत्नीला विचारायचं, याची ते वेळ पाहत होते. मंडळी, बुधवारी म्हणजे 6 ऑगस्ट 2025 रोजी ही जी 2 मुलं होती त्यातला एक मुलगा बाहेरगावी गेला होता, म्हणून तो दुसरा मुलगा रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर तो छोटा मुलगा त्या मोठ्या भावाला आणायला घराच्या बाहेर पडला रात्री 12:30 वाजता. आणि नेमका ही संधी साधून परशुरामने या 2 लाखाबद्दल त्याच्या पत्नीला अस्मिताला विचारले. त्यावेळेला अस्मिताने असं काही आकंतांडव केलं की विचारू नका. प्रचंड जोरदार भांडणं सुरू झाली, शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आणि यांची भांडणं अगदी टोकाला गेली. मंडळी, ही भांडणं खूप टोकाला गेली की ते जे काही कर्जाचे 2 लाख रुपये तू कर्ज काढून घेतलेले आहेत त्या पैशाचं तू काय केलंस? मागचे 20 लाख तर तुझ्याकडे आहेच आहे, परंतु हे 2 लाखही मुलांच्या नावावर कर्ज काढून तू तुझ्याजवळ ठेवलं, त्या पैशाचं तू काय केलंस? ही विचारणा परशुराम करत होता. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अस्मिता तयार नव्हती. ती काहीतरी वेडवाकडं बोलत होती, भांडण करत होती, तेही रात्री 12:30च्या नंतर. प्रचंड भांडणं झाली आणि या भांडणामध्ये काय झालं की याचा राग अगदी अनावर झाला, या परशुरामचा राग अगदी अनावर झाला आणि या रागामध्येच या परशुरामने पत्नीचा गळा दाबला. तो अशा पद्धतीने गळा दाबला की ती निश्चित पडली, शांत झाली. आणि ही सगळी घटना घडली त्यांच्या बेडरूममध्ये. ती शांत झाली, शांत होऊन ती जमिनीवर कोसळली. तरीही या परशुरामला शांतता नव्हती मनामध्ये, कारण त्याच्या डोक्यामध्ये आता सैतान घुसला होता. 20 लाखही तिने काही हिशोब दिला नाही, हे 2 लाखही मुलांच्या नावावर कर्ज काढून ते दाबून ठेवले. या सगळ्या प्रकारामुळे त्याच्या डोक्यामध्ये सैतान शिरलेला होता आणि गळा दाबून तिला तर त्याने आडवं केलं होतं. परंतु ती मेली नाही मेली याची खात्री झाली नाही. सैतान घुसल्यामुळे त्यांनी घरातून सुरी घेतली, चाकू घेतला आणि सपासप त्या अस्मिताच्या गळ्यावर वार केले. मित्रांनो, अस्मिता आता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिच्या बेडरूममध्ये. आणि काही वेळानंतर हा परशुराम भानावर आला आणि भानावर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण काय करून बसलोय. राग अनावर होतो तेव्हा माणूस काहीही करू शकतो. मित्रांनो, हा परशुराम भानावर आल्यानंतर मात्र तो पत्नीच्या पायाजवळ अगदी खिन्न अवस्थेत बसून होता की आपण काय करून बसलो रागाच्या भरात. याचाच विचार करत तो बसला. आपण आपली पत्नी गमावली आणि याच दरम्यान ही त्याची दोन्ही मुलं घरामध्ये आली, घरामध्ये शिरली. आणि घरामध्ये शिरल्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं त्यानंतर तर त्यांच्या अंगावर शहारेच आले. आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यावेळेला त्या मुलांनी पाहिलं, त्यावेळेला त्या मुलांनी आईच्या नावाने अगदी हंबरडा फोडला. आई विना पोरकी मुलं झाली होती. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करून तक्रार दिली की असं इथे घटना घडलेली आहे. आता ती माझ्या वडिलांनी केली की कोणी केली असं त्यांनी काही सांगितलं नाही, पण घटना घडली असं सांगितलं. आणि ज्या वेळेला पोलीस आले, पोलिसांनी तपास केला, त्यावेळेला या परशुरामला अटक केली. आणि परशुरामने काय केलं की आपण केलेला जो काही गुन्हा आहे, पत्नीचा जो काही त्यांनी मर्डर केला होता, या गुन्ह्याची कबुली पोलिसांना देऊन टाकली. आता हा जो परशुराम आहे तोही जेलवारी करणार. आई गेली,
बाप गेला जेलमध्ये, आता ही आई विना राहिलेली ही पोरं, भयानक संकट त्यांच्यावर आलं होतं. कशीही असली तरी ती त्यांची आई होती. आई गेल्यामुळं ही दोन्ही मुलं अगदी तुटून पडली. मित्रांनो, काय म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं, तसं या परशुरामची जी जोडीदार होती अस्मिता, तिच्या स्वभावाला औषध नव्हतं आणि मग रागाच्या भरामध्ये त्याने तिचा तो स्वभाव कायमचा शांत करून टाकला. मित्रांनो, आता याच नोटवर मी इथे थांबतोय आणि येतोय पुन्हा लवकरच तुमच्या समोर येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. आणि कथा आवडली, सत्य घटना आवडली तर सत्य घटनेला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.